नमस्कार. सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत महात्मे जन्माला आली आणि त्यांनी आपल्या विचारांनी महाराष्ट्राच्या भूमीची मशागत करून महाराष्ट्राला परिवर्तनशील ठेवले. अशा या महाराष्ट्रात अनेक स्त्रीरत्नेही जन्माला आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचे चक्राला गतिमान ठेवले. राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांचे नाव प्रामुख्याने आज इतिहासात अजरामर झालेले आहे. सावित्री माता, माता जिजाऊ आणि माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताचे औचित्य साधून आज लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलने आजची स्त्री माता रमाई, जिजाऊ आणि सावित्री यांचे ऋण फेडणार का हा विषय मला देऊन आपल्यासमोर मनोगत मांडण्याचे मी प्रांजली सुभाष रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महिला जिल्हाध्यक्षा आपणासमोर माझे मनोगत व्यक्त करत आहे. निश्चितच आम्ही सर्व स्त्रिया माता जिजाऊ, रमाई आणि सावित्रीमाई यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही, कारण त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आम्हाला जगण्याचे नवे अवकाश प्राप्त करून दिले, जगण्याची नवीन दिशा प्राप्त करून दिली. आणि मी तर असं म्हणेल की आम्ही त्यांच्या ऋणात राहून निश्चितच आमची वाटचाल दैदिप्यमान करण्याचा प्रयत्न आम्ही कायम सातत्याने करत राहू. परकीय आक्रमणांपासून जनतेवर अनेक अत्याचार झाले, रयतेचा अनन्वित छळ करण्यात आला. अशा परिस्थितीतही आम्ही मात्र परकीयांच्या राज्यविस्तारासाठी आम्ही आमच्याच माणसांचे मुर्दे पाडत होतो. आम्ही आमच्याच माणसांच्या वर आमचीच शस्त्रे उगारत होतो. आम्ही आमच्याच माणसांचे रक्त सांडत होतो आणि आम्ही आमच्याच मायलेकींच्या, माता भगिनींच्या कपाळाचे कुंकू पुसत होतो. अशा ह्या असणाऱ्या कालखंडामध्ये माता जिजाऊंनी रयतेसाठी कल्याणकारी राज्याचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्राच्या भूमीला शिवबासारखा पुत्र देऊन कल्याणकारी राज्याची स्थापना केली. अशा ह्या स्वराज्य प्रेरिकेचे ऋण आम्ही कसे फेडणार आहोत? वर्णवर्चस्वामुळे आणि वर्णव्यवस्थामुळे त्या काळामध्ये अतिशय धुमाकूळ घातलेला असताना ब्राह्मणी वर्चस्वाने स्त्रियांचे जगणे शूद्रांच्याही पलीकडे त्यांना वागणूक मिळत होती. अशा या कालखंडामध्ये माता सावित्रीने स्वतः शिकून प्रसंगी शेण दगडगोट्यांचा मारा सहन करून आम्हा स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करून दिली आणि आमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे बळ, आमच्या सामर्थ्य निर्माण केले. अशा या माता सावित्रीचे आम्ही ऋण कसे फेडणार आहोत? या सावित्रीने आम्हाला जगण्याचे नवे अवकाश प्राप्त करून दिले. या सावित्रीचे आम्ही ऋण खरंच कदापि फेडू शकणार नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जाऊन स्वतंत्र प्रत्येक हाल अपेष्टा स्वतः सहन करून माता रमाईने बाबासाहेबांच्या कार्यामध्ये अडथळा नको म्हणून स्वतःच्या मुलाच्या मृत्यूचे दुःख स्वतः सहन करून बाबासाहेबांना जे समर्थपणे साथ दिली, त्या समर्पण आणि त्यागामुळेच आज आपणाला बाबासाहेबांचा संविधान करता मिळाला आणि लोकमुक्तीच्या लढ्याचा नायक आपल्यास मिळाला. ते केवळ सावित्री आणि ते केवळ रमामाईंच्या समर्पणामुळेच आपल्याला ते मिळालेलं आहे. याची जाणीव ही आपल्याला निश्चितच असली पाहिजे. माता रमाईंमुळे आपण आज संविधानाची फळे चाखत असताना आरामशीर जीवन जगत आहोत आणि हे जगण्यामध्ये आपण माता रमाईंचे समर्पण कधीच विसरता कामा नये. निश्चितच आज आमच्या समोर अनेक आव्हाने आहेत. स्त्री भ्रूण हत्या, बदललेली आणि विस्कटलेली राजकीय आणि सामाजिक व्यवस्था, यासारखे प्रश्न आम्ही कशा पद्धतीने सोडवत आहोत हे माता सावित्री हे आम्हाला शिक्षण देऊन तिने वरून निश्चितच आमच्याकडे बघत असेल की आम्ही या प्रश्नांना कशा पद्धतीने सामोरे जात आहोत. ह्या बदललेल्या परिस्थितीत आज आम्ही बघत आहोत की आम्ही स्वतःला माता जिजाऊ आणि माता सावित्रीच्या लेकी म्हणत असताना आमच्यापैकीच काही जणी बुवाबाजी आणि बाबा महाराजांच्या नादी लागलेल्या आम्ही दिसत आहोत. खरं तर इथे शिक्षणाने आम्हाला शिक्षित केलं
पण आम्हाला डोळस केलं नाही, असंच म्हणण्याचं दुर्दैव आपणास प्राप्त होत आहे. असंच म्हणण्याचं दुर्दैव आपल्या नशिबी येत आहे. खरं तर वेळीच आपण योग्य असा निर्णय घेऊन सावित्री आणि जिजाऊंचे विचार आणि कार्य आत्मसात करून बुवाबाजी आणि या बाबा महाराजांच्या प्रश्नाला आळा घातला पाहिजे आणि त्यांच्या विरोधात समर्थपणे पाऊल उचलून आपण आपल्या स्वतःच्या नाशापासून स्वतंत्र केले पाहिजे. आज आपण बघतो स्त्री भ्रूण हत्येसारखा प्रश्न हा आपल्या समोर डोळ्या आवासून उभा आहे. स्त्री भ्रूण हत्या, खरं तर जे स्त्री भ्रूण आमच्या उदरात आहे त्याची जर आम्ही रक्षा करू शकत नाही, अशी परिस्थिती जर पुरुष प्रधान संस्कृतीच्या ह्या काळामध्ये आमच्या समोर उद्भवलेली असेल तर निश्चितच आमच्यासाठी ती दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही आमच्या उदरामध्ये वाढणाऱ्या स्त्री भ्रूणाचे रक्षण करण्यात जर अपयशी ठरलो तर यासारखे नतद्रष्ट आम्हीच असणार आहोत. स्त्री भ्रूण हत्यासारख्या ह्या प्रश्नांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण उद्या होणार आहेत आणि या सामाजिक निर्माण झालेल्या प्रश्नांना आम्ही कशा पद्धतीने तोंड देणार किंवा ह्या निर्माण झालेल्या प्रश्नांसाठी आम्हीच जबाबदार असणार आहोत आणि म्हणून येणारा काळ हा आम्हाला कदापि माफ करणार नाही. माता जिजाऊने आणि माता सावित्रीने आमच्याकडे सामाजिक परिवर्तन केले. आम्ही शिक्षणामुळे अर्थप्राप्ती आम्हाला व्हायला लागली. आर्थिक साक्षर झालो, पण आम्ही त्याचा उपयोग व्यवस्था बदलण्यासाठी न करता व्यवस्थेशी हात मिळवणी केली. माता जिजाऊंचे जे स्वप्न होते की तिने जे कल्याणकारी राज्याचे स्वप्न बघितले होते ते सर्वांसाठी बघितले होते, पण आज आम्ही काय करत आहोत तर आम्ही स्वतःच्या कल्याणाचे स्वप्न बघण्यात आम्ही मशगूल आहोत. माता रमाईने जे समर्पण केलेलं आहे, जो त्याग केलेला आहे तो आम्ही संपूर्णपणे विसरलेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही एवढं लोभी झालेलो आहोत की आमच्या लोभाला सीमा राहिलेली नाही. भ्रष्टाचारामुळे देश आम्ही विकून टाकलेला आहे. आम्ही देशाला आमच्या लोभामुळे भ्रष्टाचाराच्या खाईत लोटलेला आहे. भ्रष्टाचार जेव्हा दुसरे करतात आणि त्याचा त्रास जेव्हा आम्हाला होतो त्यावेळेस आम्ही कुरकुरतो, पण आम्ही ज्यावेळेस भ्रष्टाचार करतो त्यावेळेस आपण संपूर्णपणे डोळेझाक करतो आणि हे सामाजिक परिवर्तन जर आम्ही आमच्या विचारांनी करू शकत नसेल तर निश्चितच ही आमच्यासाठी खेदाची बाब आहे. उद्या आम्ही जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी म्हणत असतानाच अनेक सामाजिक प्रश्नांना जर आम्ही डोळेझाक करून पुढे वाटचाल करणार असू तर आम्हाला सावित्री आणि जिजाऊंच्या लेकी म्हणण्याचा अधिकार हा निश्चितच असणार नाही. परिस्थिती अशी आहे, पण निश्चितच येणारा काळ हा इथे थांबणार नाही. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच असा मला विश्वास आहे की मी आशावादी आहे की येणाऱ्या काळामध्ये जे परिस्थितीशी लढणारे आहेत ते शिल्लक आहेत. संपूर्ण तरी परिस्थितीशी न लढण्याचा ज्या लोकांचा प्रयत्न आहे, पण त्यांच्यापेक्षा लढणारेही या परिस्थितीमध्ये शिल्लक आहेत आणि ते आपल्या बाहूमध्ये सावित्री आणि रमाईंचे, जिजाऊंचे विचारांचे बळ घेऊन येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रश्नांना भिडतील आणि त्यातून आम्ही आमचं स्वराज्य निर्माण करू एवढी मला आशा निश्चित आहे. आज जिजाऊ, सावित्री आणि रमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपणाला सर्वांना शुभेच्छा देते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी जिजाऊ आणि रमाईंच्या विचारांवर, सावित्रीच्या विचारांवर पावलावर पाऊल ठेवून येणाऱ्या अनेक प्रश्नांना समर्थपणे सोडवण्याचे आवाहन मी आपणास करते आणि माझे मनोगत संपवते. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.